अशीच एक पावसाळी संध्याकाळ बरं का. मी ऑफिसमधून येत होते. एक तर खूप गर्दी होती आणि म्हटलं घरी मुलं माझ्या आधी शाळेतून आले असतील, लवकर लवकर जावं, स्वयंपाक करावा. म्हणून 2-2 बस करत गाठून कशी तरी मी घरी आले. घरी आले आणि म्हटलं स्वयंपाकाला लागावं. म्हणून जरा हातपाय धुतले आणि लगेच स्वयंपाकाला लागले. आणि मी अशी स्वयंपाक करत होते. बाहेर थोडा बारीक पाऊस होता आणि मग माझं स्वयंपाक करता करता मी पोळ्या करायला लागले. तर तेवढ्यात मागून माझा मुलगा मोनिशाला, "आई, तुझ्या मागे बेडूक आहे." बेडूक? मी इतकी घाबरले. म्हटलं बापरे! आणि मी ते लाटणं ठेवलं बाजूला आणि खाली बघितलं, तर एवढा मोठा बेडूक अहो. मी माझ्या आयुष्यात परत कधी पाहिला नाही आणि आधीही पाहिला नव्हता. एवढा मोठा बेडूक पाहून मी इतकी घाबरले आणि मी काय केलं असेल त्यावेळेला, अजाणता मी डायनिंग टेबलवर उडी मारली. चक्क उडी मारली आणि मी घाबरून अशी उभी राहिले आणि माझा मुलगा हसायला लागला, की "बेडकाला काय घाबरतेस तू?" आणि म्हटलं, "बाबा मला तर खूप भीती वाटते, त्याला आधी बाहेर काढ, मग मी खाली उतरते." आणि मग त्याच वेळेला त्याचे पप्पा पण आले हो घरात आणि म्हणाले, "झाला काय? कसला गोंधळ?" त्याने मला पाहिलं मी डायनिंग टेबलवर उभी. "अगं," म्हणे, "लाकडी आहे म्हणून बरं आहे," म्हणे, "नाहीतर तू पडली असतीस ना," म्हणे, "खाली, काचबीज असती तर. हे कशाला चढलीस?" तेव्हा माझ्या मुलाने त्यांना प्रकार सांगितला. तेव्हापासून आत्तापर्यंत ते मला चिडवतात, की "जरा टेबलावर परत उभी राहून दाखव ना, जरा टेबलावर परत उभी राहून दाखव ना."